सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करू प्रथम नमन। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचे लाडके भक्त हो। आज आपण जेलमधून सुटल्यासारखं वाटतंय। 2 वर्ष आपण एकमेकांना भेटलो नाही हेच खरं दुःख होतं। देव जरी आला असता तरी आम्ही म्हटलं असतं नाही बाबा हे पांढरे शुभ्र वेशधारी हे सगळे वारकरी माझ्या डोळ्यांना दिसत नाहीत, मला खूप दुःख होतंय। आणि म्हणून त्या दुःखातून जणू काय निवृत्ती झाली। आणि यावर्षी माझ्या माऊलीच्या दर्शनाला आपण सगळे मंडळी आलो याच्यामध्ये खूप सर्वांना धन्यता वाटते। मला तर एवढंच व्यसन आहे फक्त आळंदीमध्ये गर्दी व्हावी माऊलींच्या दर्शनाला, माऊलींच्या कार्याची जाणीव सर्वांना सदैव राहावी। केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, बाप न करी आईसी माय। धर्मे त्यांचा देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा। म्हणून 2 वर्षाने की होईना पण मनवोनी आलो या देशा, 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 मनवोनी आलो या देशा। नाही तरी फुललो दिशा,
देशा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा जन्माच्या देशाला तर आलोच, पण आळंदीला आलो खूप नवीन वाटते, खूप कौतुक वाटते. बाई मला आळंदीला यायला मिळालं, बरं झालं बाई आळंदीला आले. 2 वर्ष आळंदीचं नाव कोणी घेऊन देत नव्हतं, आणि म्हणून परत एकदा विश्वशांती केंद्रावर आपणा सर्व सुरधी मायबापांचं दर्शन झालं. डॉक्टर पाणेगावकर हरिभक्तीपरायण मंडळ, डॉक्टर पाणेगावकर बापू, तुम्ही सर्व संत सज्जनी, गायक वृंद, वाजवणारे सगळे, आणि मोठा आनंद वाटतो मला. मग कीर्तनात काय करावं आज असं वाटलं मला, आणि मला वाटलं की प्रयाग अक्का झाल्या की काय. हा ना, असं वाटलं मला. ते म्हणतात ना की बाळ झाडावर चढलं, लाडका बाळ राजा केळी नारळीवर चढ, खाली उतर माझ्या विश्वनाथा रे, आणि तुझी बहीण पाया पड. भावावर प्रेम असलेल्या बहिणी पाहायचे असेल तर श्रीमंत सात्विक सज्जन सुहृदयी कराडकरांच्या घरात पाहावं, कराडांच्या घरात पाहावं. काही माणसं मोठी झाली की लहानांना विसरतात, पण प्राचार्य कराड साहेबांचं वेगळं आहे. ते किती मोठे आहेत सर्वांना माहिती आहे, पण ते लहानांना जपतात हे सर्वांना माहीत व्हावं, हे खरं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण देवाच्या द्वारामध्ये कधी उभे राहिलो नाही, देवळाच्या दारात सगळे उभे राहिले. खंडोबाच्या देवळात दार होतं, रामाच्या मंदिरात दरवाजा होता, सगळ्या देवांच्या दरवाजात मंदिरात दरवाजे होते, पण देवाला दार नव्हतं ना. गंमत सांगतात, तुम्ही देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहिले की तुम्हाला खूप मोठी संपत्ती मिळेल. समीपता, स्वरूपता, सलोकता, सायुज्यता नावाच्या या मुक्त्या आहेत, या मुक्ती तुम्हाला प्रदान होतील, पण देवाच्या दारात उभं राहिलं पाहिजे. आम्ही गावनगावं फिरलो, पण आम्हाला काय देवाचं दार दिसलं नाही, देवच नाही दिसला. देवच दिसला नाही तर दार कसं दिसेल. ज्यानं सगळं वैभव दिलं हो, देव देवनी उदार भक्ता देतो अमर पदे, देव देवनी उदार भक्ता देतो अमर पदे, देव देवोनी अमर भक्ता देतो अमर पदे, देव देवोनी अमर भक्ता देतो अमर पदे. देव तो कोणाचा तरी एकट्याचा आवाज जरा बाहेर येतो ना, जरा थोडा व्हायबल होतो बरं का. देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे, देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे, देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे, देव देवोनी उदार भक्ता देतो अमर पदे. देतान म्हणे साना थोर, वैरी अशी ही तेची दे, देहे सार्थकांती वासुदेव आद्य छंदे,
देखा ज्या मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे ओम नमो भगवते वासुदेवाय वाता हाते घडे गगनी मेघांचा मेळावा वारी बिंदू पद्मिणी पत्री केविवो ठेवावा वानराच्या हाती चिंतामणी केवी द्यावा वासुदेव चिंतने तोची कल्मशा उठावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे सर्व देवानं दिलं, काय नाही दिलं? ही इंद्रायणी माऊली, चंद्रभागा माऊली देवाने दिली. आम्ही काय केलं असतं? पाणी नसतं तर वृक्ष, वल्ली, वल्लरी, वेली, बेल, झाड, झाड यालाचं, झाड बेलाचं, झाड सुरूचं, झाड पेरूचं, करकरा लवबाई ग मोगरा जाई, कृष्णाला झोका देती ग प्रयागाबाई. आहे की नाही? देवानं सगळं दिलं. असं म्हणतात सृष्टीचा निर्माता, सृष्टीचा निर्माता आहे एक धनी, 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 सृष्टीचा निर्माता आहे एक धनी. मंडळी, आपण कीर्तन सुरू केलंय, पण तुम्ही बसलेले रमलात काय? काठावर बसलेले रमलेत का? किती लोक रमलेत? वर हात करा. अरे वा 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 वा. मला वाटलं आमचंच चाललंय, पाणेगावकरांचं आणि माझं. तुम्ही रमलात, मला आनंद वाटला. आता मी जे म्हणतो ना ते तुम्ही म्हणायचं बरं का. सृष्टीचा निर्माता, हे एकदा टाळी वाजू आपण सगळे. वा. सृष्टीचा निर्माता आहे एक धनी. वा वा वा. आता इकडचे बरं का. आहे एक धनी. आता सगळेजण सृष्टीचा निर्माता आहे एक धनी. एक धनी आहे, निर्मिक आहे, निर्माता आहे. त्याने सारी सृष्टी निर्माण केली, म्हणून त्याचे भयमनी धरा सारे. त्याचे भयमनी धरा सारे. वा 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 वा. नित्य मुली मुला बोला. ढोरांक पाठवावे. ढोरांकडे, ढोरांकडे नाही. मावशी कुठं पाठवायचं आता मुलांना? शाळेत.
शाळेत टाळी 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 बाईसाठी टाळी नित्य मुली मुला शाळेत पाठावे नित्य मुली मुला शाळेत पाठवावे आणि जे कोणी गरीब असतील जे दरिद्री असतील ज्यांच्या घरी खायला प्यायला व्यवस्था नाही अशा मुलांना सुद्धा शाळा शिकावी वाटते मग काय कराल नित्य मुली मुला शाळेत धाडावे 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 अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांशी अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांशी अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांसी अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांसी धर्माचं आचरण केलं कर्तव्याचं परिपालन केलं की आपल्या ओंजळीमध्ये भगवंत धर्म सांडवतात आधी धर्म महत्वाचा नाही संत धर्माच्या झेंड्याखाली थांबलेच नाहीत संतांनी जगातले सर्व झेंडे संघटित केले संतांचं महान कार्य कोणतं असेल धर्माच्या झेंड्याखाली थांबण्यापेक्षा कर्मांच्या झेंड्याखाली थांबावं जागतिक विषमता नष्ट व्हावी स्त्री पुरुष भेद नष्ट व्हावा जातीयता नष्ट व्हावी आणि शिलाला महत्त्व द्यावं सत्यमेव जयते सत्य धर्माला महत्त्व द्यावं असं जगात कोणाला वाटलं असेल तर ते माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सामील होतो ना आपल्यापेक्षा ते जास्त महत्वाचे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ग्रंथ लिहिले अमृतानुभव आनंद लहरी असं अमृतानुभव आनंद लहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात पांडुरंगा संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझी वदविली माझी वदविली वदविली माझी वदविली माझी वदविली वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वदविली वदविली माझी वदविली माझी वदविली माझी वारे पठ्ठे कोण्या मायची लेकरं बसायली बाई वाजवायला काय वाजून राहिली बघा
टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना, टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना. आणि प्रयाग आकांची आठवण करतो सर्वांनी एकदा रामकृष्ण हरी म्हणा. प्रयाग म्हणजे याग म्हणजे यज्ञ. जिने आपल्या आयुष्याचा यज्ञ केला, जिनं आपल्या आयुष्याच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या आणि बहीण भावंडांच्या स्वास्थ्यासाठी आणि माझी बहीण भावंड माझ्या भाऊजया ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी लीन व्हावं असं ज्या प्रयाग ताईंना वाटलं, तेव्हाच प्रयाग ताईंना देवाचं द्वार भेटलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देवाला अनेक दार आहेत. कुटुंबामध्ये चांगले राहिले ना सगळे, कुटुंबात देव स्वतःची तो दारं घेऊन दरवाजे घेऊन, ए चला या माझ्या घरात, या माझ्या घरात. सासू आणि सासरा दीर हा तिसरा म्हणा. सासू आणि सासरा दीर हा तिसरा. आता सगळे बोला बोला. सासू आणि सासरा दीर हा तिसरा. त्यांना बांधा कासरा आणि इंद्रायणीत धाडावा. जमल का नाही ना. सासू सासरे नंदा जावा, सासू सासरे नंदा जावा, दीर भायांशी गोड असावा. कुणी असते भली कुणी असते बुरी, अग कुणी असते घर फोडणारी ग. जरा जपून वागावे सासरी, 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 जरा जपून वागावे सासरी. शिला असतंय काचेच भांड, शिला असतंय काचेच भांड, त्याला फोडाया टपतात गुंड. पती परमेश्वरी नांद तू सासरी, गोड प्रेमाची खावोनी भाकरी ग. जरा जपून वागावे सासरी ग, जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी ग, जरा जपून वागावे सासरी. जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. शिला असतंय काचेच भांड, त्याला फोडाया टपतात गुंड. पती परमेश्वरी, पती माझा परमेश्वर आहे, सासू सासरे देव्हाऱ्यातले देव आहेत. त्यांच्या सेवेसाठी मनामध्ये कधी दुजाभाव करणार नाही. कधीच मी दुजाभाव करणार नाही अशी भावना, असा संकल्प माझ्या भगिनींनो तुमच्या मनामध्ये ज्या क्षणी निर्माण होईल ते क्षण देवाचं द्वार होईल असं ज्ञानोबरायांना इथे प्रकट करायचंय. द्वार म्हणजे कर्म, द्वार म्हणजे कर्तव्य, कर्तव्याचं पालन. आपण किती दिवस इथे राहणार आहोत. झगडे भांडणं सगळी संपली पाहिजेत आळंदीला येणाऱ्या लोकांची. आता घरी गेल्यावर जावशिवाय मी 40 वर्ष बोलत नाही. आता गावाला गेला का पहिलं जावच्या गळ्यामध्ये हात घालील. काय बायानो, बरोबर आहे ना.
जाणे एकले ओ येणे एकले ओ जाणे ही शेवटी येणे एकले ओ जाणे ही शेवटी हो जाणे कले हो येणे कले हो जाणे वाटी येणे कले हो येणे एकले हो जाणे ही शेवटी येणे एकले हो जाणे ही शेवटी एकले हो जाणे ही शेवटी येणे कले हो वाटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राही कल्पकोटी येथे राहायची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी येणे एकलेची जाणे ही शेवटी येणे एकलेची जाणे ही शेवटी येणे कलेची जाणे ही शेवटी येणे कलेची जाणे ही शेवटी आपल्याला जास्त दिवस इथे राहायचं नाही. महाराजांनी खूप पदोपदी दुःखावर भाष्य केलं. मला वाटतं वारकरी संप्रदाय सोडून जगात दुसऱ्या पंथांनी दुःखावर भाष्य नाही केलं. त्यांनी विद्वत्तेचे ग्रंथ लिहिले. आमच्या दिशेला स्वर्ग आहे, अमक्या दिशेला नरक आहे, आमच्या दिशेने आत्मा गेला तर असं होईल तसं होईल, मरणानंतर काय होईल हे लिहिणं विद्वानांचं काम. काय मरणानंतर काय होईल हे लिहायचं हे विद्वानांचं काम. पण मरणाच्या अगोदर जन्मापासून तर मरण्यापर्यंत कसं वागावं हे ज्यांनी लिहिलंय त्यांना संत म्हणतात. म्हणून आपण जे येतोय ना इथे 13 आणि 10 घालायला नाही येत. ती येडपट लोक, येड्या डोक्याची लोक आहेत ती. आमचा म्हातारा गेला, आमचा म्हातारा गेला, शिवलाच नाही बाई, शिवलाच नाही. मग काय म्हातारा काय कावळा होतो काय? असं कोणाला वाटतं का आपला बाप कावळा व्हावा? पण किती इच्छा वाईट आहेत आपल्याला फसवणारे जास्त आहेत आणि आपण त्यामुळे फसतो. 10 घ्यायला या, 13 घालायला या, शांती करायला या. अरे आपली मन शांत असेल तर घर शांत करायचे काय? आमच्या येथे वास्तुशांती आहे, वास्तुशांती नाही. नव्या घरामध्ये आम्हाला जायचंय, आमच्या सगळ्यांच्या मनाची शांती करण्यासाठी नातेवाईकांनी यावं असं खरं लिहायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? वास्तू काही शांतच आहे, ती काय पडती का? तिला सिमेंट लावलंय, कॉन्क्रीट केलंय, तिच्यामध्ये लोखंड घातलंय, ती कशी पडेल? पडतील माणसं. घरी आहेत 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 नंदा जावा, बाई करत्यात 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 हेवा देवा, तिथे माझा विलाज नाही, तिथे माझा विलाज नाही. कृष्णा धाव धाव धाव, तिथे माझा विलाज नाही. कृष्णा धाव धाव धाव, तेथे माझा विलाज नाही. कृष्ण राम राम राम, तेथे माझा विलाज नाही. कृष्ण राम राम राम, धाव धाव धाव, कृष्णा धाव धाव धाव, कृष्ण राम राम राम, कृष्ण राम राम राम, कृष्ण धाव धाव धाव, कृष्ण धाव धाव धाव, कृष्ण धाव धाव धाव, कृष्ण धाव धाव
भागवतामध्ये सांगतात ना, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. बाबा यायचंय जायचंय, यायचंय जायचंय, पुण्य संपलं की परत खाली यायचंय. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागते माघारे मृत्यू लोका, परत यावं लागते, परत मरावं लागते. किती मरायचं, किती जन्माला यायचं, किती वेळा जन्मा यावे, 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 किती वेळा जन्मा यावे. नित्य व्हावे भजित आ आ नित्य व्हावे भजित किती व्हावे भजित. नित्य व्हावे भजित, नित्य व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, जन्मा यावे. अल्प आयुषी मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. क्षणभंगुर नाही भरवसा, वार सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार आहे थोर ओळ सागा, राम राम स्मराधी, 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 राम रसाधी, राम राम स्मराधी. म्हणून जाणार आहे तर कर्तव्य करून जायला पाहिजे. व्रत वैकल्ये उपास तापास हे तुम्हाला धरायची काही गरज नाही. उपवासा नवसा मुळ सारी बुद्धी मातीला मिळ, हे कसं तुला ना कळ ग शंकरच्या आई. हा ना, काय बरोबर आहे की नाही. म्हणून तर लागा, म्हणून तर लागा धरा उपास, पण खिचडी खा, पण नदीवर येऊ नका घाण करायला. आता आपल्याला हे इंद्रायणी चंद्रभागा कशा स्वच्छ ठेवायच्या, कराड साहेबांचा केवढा मोठा प्रयत्न झाला. सर्वांना हाताशी धरून घाट काय सुंदर बांधलाय. खरं सांगू का, प्रयाग ताई, प्रयाग अक्का उपवास धरायच्या पण पाणी पण पित नव्हत्या. साहेबांच्या भगिनी होत्या प्रयाग अक्का, त्यांनी उपवास धरले
ज्या दिवशी तीर्थाला यायचे त्या दिवशी पाणी सुद्धा तोंडात घेत नव्हत्या त्या. आपल्याला उपासाला ज्या दिवशीच लई भूक लागती. काय आज लई पोट चाळवले, 3 कप चहा पिलो पण काय अजून एखादा प्यावा वाटतो या का. आज उपास आहे. उपवासा नवसामुळं उपवासा हे 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 सगळे उपवासा नवसामुळं. वा वा, एवढं जाऊन घरी घेऊन जा पण हा. उपवासा नवसामुळं सारी बुद्धी मातीला मिळ. जरा जोर लावून कोण नाही खात आपल्याला, खालं तर खालं. जाऊ सत्याग्रह आहे आपला. उपवासा नवसामुळं वा सारी बुद्धी मातीला मिळ. हे कसं तुला ना कळग. सकाराम तुकाराम ज्ञानबा शंकरची आई दोंडूची आई. कळायला पाहिजे बरं का हे सगळं. देवा अंगात आल्यावर दारू गांजा माग भरपूर. गंड दोर खर्च नंतर ग शेजारीन सके बाई. हे गंडे दोरे आपल्याला एकच फक्त तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. 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 हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कळवळा वैष्णवांचा. संतांनी खूप प्रबोधन करून ठेवले. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. ऐसा कैसा तुमचा देव घेतो दुसऱ्यांचा जीव. अनिकाच्या कापिती माना अनिकांसाठी पाजळी सुरी आपुली चोरी आंघोळी. आंघोळी म्हणजे बोट. आणि म्हणून अंधश्रद्धेपासून दूर होऊन जीवन जगण्याची एक चांगल्या प्रकारची कला जर अंगामध्ये आली तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अरे देवाचं द्वार सापडायला वेळच लागत नाही. पण आपल्या अंगातल्या जुन्या परंपरा नष्ट झाल्या पाहिजेत. देवसत्वाला जागतो. देवसत्वाला जागतो. देवसत्वाला जागतो. वा 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 वा. देवसत्वाला जागतो. देव नवसाला पावतो. का भक्त भीक मागतो ग शेजारी न सके बाई. टाळे टाळे. म्हणून आमचा विठ्ठल जो आहे आपला वारकरी संप्रदायाचा हा कसा आहे. नाही घडविला नाही बैसविला. नाही घडविला नाही घडविला नाही बैसविला. नाही घडविला नाही बैसविला. हे पुंडलिकाला पुंडलिकाला भेटावया. नाही घडविला नाही बैसविला. नाही घडविला नाही बैसविला. पुंडलिकाला भेटावया. पुंडलिकाला भेटावया. नाही घडविला नाही बैसविला. नाही घडविला नाही बैसविला. पण तो आला
कसा गोकुळात याने बर का. आता तुमचा नंबर आला या. गोकुळात याने चोरी केली फार. एक माणूस पकडला मी म्हणत नाही म्हणून इकडं. तेवढा एक माणूस म्हटला ना आवाज चिंबळीला जाईल. काही काही म्हणतात, काही काही नुसते तोंड हलवतात आणि काही काही कोण कोण म्हणतंय ते बघतात. आळंदीला आलो, काठावर कीर्तन, लक्षात राहील एखादी गोष्ट. अशा प्रकारचं वास्तव वर्तमान सांगतोय तुम्हाला. हां, सगळ्यांनी बोलायचं बरं का. गोकुळात याने चोरी केली फार. गोकुळात याने चोरी केली फार. म्हणून समोर उभा केला हो. म्हणून समोर उभा केला हो. गोकुळात याने चोरी केली फार. गोकुळात याने चोरी केली फार. आणि म्हणून सामाजिक समतेचं प्रतीक विठ्ठल कृष्णाच्या रूपानं आपल्याला भेटला. पुंडलिकानं सेवा केली आईवडिलांची. त्या आईवडिलांच्या सेवेतून मुक्त होण्यासाठी काय करावं म्हणून पुंडलिक नदीच्या काठावर आईवडिलांसाठी रडत होता. बाबा, खूप छळवलं तुम्हाला मी. आई, खूप त्रास दिला ग तुला बायकोचं ऐकून. आता मात्र तुला त्रास देणार नाही. बाबा तुम्हाला छळवणार नाही. म्हणून पुंडलिक राया ही आई वडिलांची सेवा करत होते. हे भगवान श्रीकृष्णांना कळाल्यावर काय, द्वारकेची आवघी संपदा घेऊनी, सगळंच घेऊन आला द्वारकेवरून. आता द्वारकेत राहायचंच नाही ठरवलं. इकडं कोण आई वडिलांची सेवा करणारा मातृपितृ भक्त आहे हे बघण्यासाठी सगळी संपदा, संपत्ती, वैभव, प्रतिष्ठा, कीर्ती सगळं श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेहून पंढरपूरकडे निघाले. द्वारकेची आवघी संपदा घेऊनी, पुंडलिकाला भेटावया. वाजू नका. पुंडलिकाला भेटावया. डॉक्टर साहेब, हे बसलेले श्रोते जे आहेत आपल्या ओळखीचे नाही पण घरचे वाटतात की नाही. आमच्या घरचे वाटतात तुम्ही. तुम्हाला मी तुमच्या घरचा वाटतो का? पण नक्की किती लोकांना वाटतंय? मग चला जेवायला येतो तुमच्याकडं. तेव्हा माय बाप हो, हे गाडगे बाबांचं कीर्तन असं असायचं. त्या गाडगे बाबांच्या परंपरेमध्ये मी वाढलो आणि म्हणून मला हे सगळं. कधी गेलात तुम्ही रामेश्वरला, जर कधी गेलात साहेबांच्या गावाला, तर राम मंदिर आणि मस्जिद एका भिंतीच्या, एक भिंतमध्ये आहे. इकडे राम मंदिर आणि इकडे मस्जिद. असं एवढं धाडस करणारा जो आहे ना, हां, आणि बुद्धविहार सुद्धा त्याला खेटून बांधलंय. आणि असे विश्वनाथ कराड सांगू, खरं सांगू, देव तर आहेच, पण तुमच्या माझ्यासाठी मार्गदर्शन म्हणून देवाचं द्वार सुद्धा विश्वनाथ कराड आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार. दुसरी कुठली देवाला द्वार आहेत? हो, देव तर निर्गुण आहे, निर्विकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं
तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. वा 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 वा. आणि म्हणून समजता बंधू मानावे, समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. हो, अवघड काय नाहीये, फक्त विषमता नष्ट व्हावी. हो, विषय ओढी भुलले जीव, आता कोण करील त्यांची कीव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेही. नरदेह ज्या संसारामध्ये आला तो संसार कसा आहे संत सांगतात. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. जसं काय नदीच्या पाण्यातून आवाज येतो ना, लहरी अशा वाटतात नाही का, गोड वाटतं ऐकायला ना. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. इंद्रिये वज्रघाते, तपे उष्णवरी ज्वाळ. सोसिले काय करू, दुर्भर ये चांडाळ. इंद्रिये वज्रघाते, तपे उष्णवरी ज्वाळ. सोशिले काय करू, सोशिले काय करू. वा, मी आता आपपर भावाने वागणार नाही. हा शत्रू हा मित्र या भावनेने वागणार नाही, तर अवघ्या जगाशी मैत्री करील संतांच्या विचाराप्रमाणे. असा संकल्प तुम्ही आणि आम्ही ज्या क्षणी सोडू, तो क्षण देवाचं द्वार होतो, हे ज्ञानेशांना सांगायचे. देवाचे द्वारी उभा क्षरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. एक मोठा एक छोटा असे भाऊ. छोट्या भावाला लोकाच्या शेळ्या मेंढ्या वळून 12वी केलं. 12वी अति शाळेची अडचण होती. बिडापर्यंत जायचं शाळेला, परभणीपर्यंत शाळेला जायचं पायी पायी पायी. तरीसुद्धा मोठ्या भावानं आपल्या छोट्या भावाला 12वी पास केलं. ऐका बरं का दादा, काय केलं? 12वी पास केलं. म्हणजे 12वीपर्यंत शिकवलं शाळा. पोराला पोलीसमध्ये कॉल आला भरतीचा, भरतीमध्ये पोलीस कॉल आला आणि 2 लाख रुपये भरायचे ठरले. पोरगं रडू लागलं, आई नाही वडील नाही आपल्याला, दादा एकटाच माझा भाऊ. दादा पोलीसमध्ये भरती होतोय, 2 लाख रुपये भरावे. अरे घाबरतो काय? मोठ्या भावानं सांगितलं. गुडघ्यावर पायजमा फाटलेला भावाचा, खवाठी खमीस फाटलेलं भावाचं, लोकाच्या शेळ्या मेंढ्या वळील, 2.5 एकर जमीन गहाण ठेवील. बाळा तुला आणि मला आई बाबा नाहीत, मी मोठा आहे, मीच तुझा बाबा आहे.
रडू नको, घाबरू नको, जा. आणि भावाने 2.5 लाख रुपये भरले. भाऊ पोलीस झाला, पोलीस भरतीत प्रमोशन आलं, PSI झाला. पण कधी त्याने परत आपल्या मोठ्या भावाकडे डुकून पाहिलं नाही पाहिलं परत डुकून. भावाला दुःख व्हायचं, अरे माझ्या राजा, माझ्या बाळा, माझ्या भावा, किती केलं रे तुझ्यासाठी. आज वाईट स्थिती प्राप्त झाली. थोरला भाऊ गावामध्ये फाटक्या कपड्यानं फिरतोय. आणि म्हणून ज्या भावाने मला लहानचं मोठं केलं, ज्या भावानं माझी शाळा केली, ज्या भावानं लहानचं मोठं केलं, माझी फी भरली, मी माझ्या भावाला कधीच विसरणार नाही. असा संकल्प छोटा भाऊ ज्या क्षणी सोडतो, तो क्षण देवाचं द्वार होतो. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही सगळे मंडळी माझ्यासमोर जे बसलेले आहात, ते सगळे बाप मंडळी आहात. आणि आपल्या घरी जन्माला आलेला आपला मुलगा आपलं किती ऐकतो. संत सांगतात, बाप माझा पांडुरंग, 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 पांडुरंग, बाप माझा 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 पांडुरंग. आई वडिलांना सांभाळलं नाही ना, आई वडिलांची कदर केली नाही ना, त्या पोरांना 40 नंतर दुःख होतो. कारण बायको जरी असली तरी बायको आणि ती पोरं माहेरी धाव घेतात. ते काय इकडं वळत नाहीत आईवडिलांच्या सेवेकडं. आणि मग मुलाला दुःख होतं की माझ्या आईवडिलाला माझी बायको बघत नाही. म्हणून बाप मोठा कष्टाळू आहे. बाप मुलगा मोठा व्हावा म्हणून माझ्या मुलाला लोकांनी प्रिय म्हणावं, माझ्या मुलाला लोकांनी चांगलं म्हणावं, माझ्या मुलाची योग्यता वाढावी, प्रतिष्ठा वाढावी, कीर्ती वाढावी, असं बाप चोरून पाहतो. आणि मुलगा मोठा झाला, समाजात वावरता झाला, मृदंग वाजवणारा झाला, कीर्तन करणारा झाला, गाणारा झाला, डॉक्टर झाला, बापूंसारखा फॉरेनला जाऊन पखवा शिकवू लागला, तर बापाला जास्त आनंद होतो. बाप दाखवत नाही कधी तो आनंद, पण बापाला जास्त आनंद होतो. बाप म्हणजे कष्टाचा काबाडी आहे. बाप म्हणजे सेवेचं व्रत आहे. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग,
त्यांच्या चरणी होईल दंग, त्यांच्या चरणी होईल दंग. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग. बाप माझा पांडुरंग, बाप माझा पांडुरंग. आमच्या प्रयागताई प्रयाग अक्का म्हणायच्या, बाप माझा वड, आई माझी वड जाई. काय सांगू बाई, आई बापाची बडाई. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, तरुणांनो, आपल्यासाठी बाप खूप झिजत असतो. आजचा तरुण तर नुसताच ते मोबाईलचं डबडं घेतलं ना तर गावकुसाच्या बाहेर येऊन रात्री अंधारात पोरं बसतात, 10-20 पोरं बसतात. कोणीच कोणाशी बोलत नाही, जणू काय सुतक पडले. आणि सारखं खाली वर खाली वर खाली वर, आणि ते मोबाईलशीच बोलतात. हा, मोबाईलशीच. शेजारी एवढं केलं तरी शेजाऱ्याला आठवण नाही, तो पण मग्न असतो, मला असं कधी होईल. आणि म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, अरे आपले आईवडील खूप कष्ट करतात. मी माझ्या कविता संग्रहातली एक कविता म्हणतो, ऐका सगळ्यांनी बरं का. मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना, मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुन्नरी जायाचा, उदार पादार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. महिना महिना बापाला, महिना महिना बापाला, माझ्या तंबाखू नसायची, आमच्या दुबळ्या वाडीची त्याला खंत असायची. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं, आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप दाक्तर धावायचा. बाप मनात झुरायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीचं करीन. डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप, असा कनवाळू बाप, जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आता मी 62 वर्षाचा संपलो, 63 वर्ष मला लागली, तरी अजून वाटतं गावाला गेल्यावर बाप भेटावा, आपल्या पाठीवर थाप मारावे. लेकरा, तू बाप नावाची कविता खूप चांगली लिहिलीस रे, पण खरं सांगू, ज्याला बाप नाही ना
त्याला खूप हुरूर वाटते. मग ज्याला बाप आहे ना, त्याने आपल्या बापाची सेवा करण्याचा संकल्प ज्या क्षणी सोडाल ना, तो क्षण त्याला देवाचं द्वार होईल. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी सारी, तेने मुक्तिचारी सारी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी सारी, तेने मुक्तिचारी सारी. ज्ञानेश्वर महाराज की जय. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी सारी, तेने मुक्तिचारी सारी. आता हे जे नाचतात ना एका पायावर, ही स्वरूपता मुक्ती मिळाली त्यांना. स्वरूपता मुक्ती. क्या बात है. हे बाबा नाचतात ना, यांना स्वरूपता मुक्ती मिळाली. आणि हे आपले चौकदार आहेत ना, यांना सुद्धा म्हणजे लज्जा शंका, लाज भय शंका दुरावीला मान. आणि म्हणून ते जे मनापासून नाचतात त्यांना देवरूपता आली, म्हणजे त्यांना स्वरूपता मुक्ती मिळाली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की देवाची द्वारी उभा क्षण भरीन, तेने मुक्तिचारी साधी येला. एक मुक्ती आपण पाहिली. दुसरी मुक्ती डॉक्टर पाणेगावकर, डॉक्टर बापू, उद्धव बापू, त्या डॉक्टरांच्या मिसेस, तुमच्या मिसेस, प्रयागताईंच्या भगिनी, हे कराड सरांचं सगळं घर, कराड सरांचे हे सगळे शिष्यमंडळी, हे सगळे उभे राहिलेले, पार बद्रीनाथ केदारनाथ बघून आले सगळे साहेबांच्या जीवावर. तुम्ही त्यांच्या जीवावर आहे, मला एक दिवस तरी न्या पुढं. तेव्हा तुम्ही साहेबांनी तुम्हाला फिरवून आणलं हे सगळ्यांना. पुढे कधी गेले तर माझी आठवण काढायला सांगा कमीत कमी, बरं का. तर मला काय सांगायचं आहे, ही जी मुक्ती आहे ना, ही एकमेकाच्या समीप आहेत. समीप म्हणजे जवळ. एका विचारानं सद्गुण, दोन माणसं सद्गुणी दोन एकत्र आले की समीपता मुक्ती प्राप्त होते. आणि असे अनेक लोक निर्माण झाले यांचा, सद्गुणी लोकांचा. जसे आता आपण कीर्तनाला बसलात माझ्यासमोर सगळे खुर्चीवर, साहेबांनी चांगली व्यवस्था केली, खुर्चीवर बसून कीर्तन ऐकायचं. आता गावाला गेले की सप्त्यावाल्यानं म्हणायचं आम्ही खाली नाही बसणार, आम्हाला खुर्ची आणा, असं म्हणायचं बरं का. बायांनो म्हणून आम्ही कीर्तन ऐकणार पण आम्हाला खुर्ची पाहिजे. तेव्हा तिला खुर्ची नाही चालत, म्हणायचं साहेबांनी आम्हाला खुर्च्या दिल्या होत्या, बरं का. तुम्ही एवढे लोक जमलात, तर एवढ्या लोकांमध्ये आता काय काय मला सांगा, किती लोकांच्या डोक्यात राग आहे आता इथं आल्यावर, की मी गावाला जाऊन चुलत बाबाची म्हैसच टंगडच मोडून टाकतो, असं कोणाला वाटतं का इथं? वाटत असं तर हात वर करा, आणि नसल वाटत तर दोन्ही हात वर करा. काय हो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तुम्ही कसे झालात, ती एक गवळण नाही ना, वृंदावनी वेणू कवणाचा माया वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरवणी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. हो, त्याच्यामध्ये एक कडवं सांगतो तुम्हाला. तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. इकडं आवाज जरा कमी येतोय. इकडचे लोक जास्त सुशिक्षित आहेत काय? सुशिक्षित? अरे कराड सरांसारखं कोणी सुशिक्षित नाही आपल्या वारकरी पंथात.
काय दर आठवड्याला फॉरेनला जाऊन येतात, जणू काय बीडलाच गेले होते. हो, त्यांनी हे उभं केलं कष्टाने, त्यांच्या सवंगड्यांनी, आणि त्यांनी आपल्याला ऐकण्यासाठी सगळे जीव लावून म्हणा बरं का. तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव 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 समूळ विसरली गा. अरे गाई वाघ एकत्र पाणी पिऊ लागले, शत्रू मित्र एकत्र झाले, गायी व्याघ्रे एके ठाई झाले, पक्षी कुळ निवांत राहिली, आणि सगळा वैरभाव समूळ विसरून गेले. असा एवढा वैरभाव जर आळंदीवरून जाऊन गावाला आपण गेलो आणि हा वैरभाव समूळपणे विसरला, तर हा वैरभाव ज्या क्षणी तुम्ही विसरता तो क्षण देवाचं द्वार होतो, असं वास्तव वर्तमान ज्ञानोबारायांना आपल्याला सांगायचे. आता कसं वाटतंय की आनंद वाटतोय सगळा. कारण काय माहिती का माझ्या बहिणींनो बसलेल्या, या ऐका बरं का, माझ्या मागे म्हणा. सासू माझी गावाला गेली, सासू माझी गावाला गेली, तिकडच मरू दे तिला. आणि जर एखाद्या बाईने सासूला जाऊन सांगितलं मला धोपटीम बरं का ती, तर सासू कोणती माहिती आहे, आपल्याजवळ जो संशय असतो ना, संशय संशय अशी वाईट विचाराची इच्छा जी आहे, इच्छा, ती इच्छाच आपली सासू आहे, गैर इच्छा. सासू माझी गावाला गेली, तिकडे तिला. मी आता आळंदीला आले, माझ्या मनामध्ये वासनेचा थेंब नाही, थेंब. ती वासना, वासना, वास म्हणजे वास्तव्य, ना म्हणजे नाही, जी आपल्या हृदयामध्ये सद्विचारांचं आणि सद्गुणांचं वास्तव्य करू देत नाही, ती वासना आम्ही गावाला ठेवून आलोय. सासरा माझा गावाला गेला. कोण सासरा माहितीये का? क्रोध, क्रोध हा सासरा आहे आपला. क्रोध सासरा, वासना सासू, भ्रांती या जावेने गलबला केला, भ्रांती या जावेने गलबला केला. जो मज माहेर दाविन त्याशी देह समर्पीन, 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 जो मज माहेर दाविन त्याशी देह समर्पीन. म्हणे मुक्ताबाई माझी लज्जा गेली सांडून. म्हणून आता तुम्ही इथे जमला तर आपण सगळे हे डॉक्टर आहेत, तरी पण एका वयाचे, एका विचाराचे, मोठे मोठे कलावंत आहेत, वाजवणारे, गाणारे, शास्त्रीय संगीत गाणारे. पण आज आपण कसे झालो, एव्हरी मॅन इज हिज प्राईज. सगळ्यांसाठी एक समता माऊलींनी निर्माण केली. त्या समतेच्या ठाई आपण सगळे सद्गुणी लोक एकत्र आलात ना, हा तुमचा संघ झाला, संघ. भगवान बुद्ध म्हणतात संघम शरणम गच्छामी. या सद्गुणी लोकांच्या संघटनेला मी शरण येतो. आणि ही सद्गुणी लोकांची संघटना म्हणजे सलोकता, सलोकता मुक्ती. आता सायुज्यचा म्हणजे मरणानंतर मागे जिवंत राहणे, मरावे परी, मेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूपानं जो उरतो त्याला सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त होते. विठोबा जय जय
विठोबार घुमाई विठोबार घुमाई अजून संपलं नाही बरं का, उठून नाही जायचं. मी बसल्या बसल्या 4 वेळी प्रयाग आखांवर लिहिल्यात. प्रयाग आखांना कोण कोण ओळखतो वर हात करा. प्रयाग आख्खा म्हणजे जे MIT कॉलेजचे जे आहे मोठं, हा जो मोठा गरुड खांब उभारला आहे, ज्यांनी हे उभं केलं आहे ते विश्वनाथरावजी कराड. त्यांच्या भगिनी पती निधनानंतर त्या माहेरी आल्या त्या खास भावाच्या व्यवस्थापनासाठी. आणि हा भाऊ इथे इंद्रायणीमध्ये हातपाय धुत होते लहानपणी, विश्वनाथराव कराड. तर त्यांना ते पाणी खूप घाण वाटलं. तेव्हा ते म्हणाले मी इंद्रायणी स्वच्छता मोठा झाल्यावर इंद्रायणीची सफाई करील, इंद्रायणी स्वच्छ करेल. म्हणून इंद्रायणीला दोन्ही बाजूला घाट झाले. माऊली जरा इथे इथे आवाज द्या ना, याच्यात जरा मॉनिटरला. आरती ओवाळी तो आका माऊली चरणाशी, आरती ओवाळी तो आरती ओवाळी तो अक्का माऊलीच्या चरणाशी, आरती ओवाळी तो. हरी हरी. भागवत महाराज मुंड्यांनी मला ती माहिती पाठवली. त्यांची इच्छा मी सगळी पुरी करतो. आरती ओवाळी तो आका माऊली चरणाशी, आरती ओवाळी तो आरती ओवाळी तो अक्का माऊली चरणाशी, आरती ओवाळी तो. वैराग्याची मूर्तिमंत वैराग्याची मूर्तिमंत हॅलो हॅलो. वैराग्याची मूर्तिमंत हे 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 वैराग्याची मूर्तिमंत वैराग्याची मूर्तिमंत प्रयागा नावाशी, आरती ओवाळी आका माऊली चरणाशी, आरती ओवाळी तो. ओ आरती ओवाळी तो अक्का माऊली चरणाशी, आरती ओवाळी तो. ओढ मोठी परमार्थाची, गुरुबा काका दर्शनाची, ओढ मोठी परमार्थाची. ओढ मोठी परमार्थाची, अक्का दर्शनाची, ओढ मोठी परमार्थाची. ओढ मोठी परमार्थाची, गुरुबा काका दर्शनाची,
परमार्थाची ओढ मोठी परमार्थाची गुरुवाचा दर्शनाची ओढ मोठी परमार्थाची उत्तरेश्वर माऊलींची हे, हे, उत्तरेश्वर माऊलीची उत्तरेश्वर माऊलींची संत गोपाळ महाराजांची आरती ओवाळी हो. आता माऊली चरणाची आरती ओवाळी हे एक भुक्त राहोनिया 60 वर्षे वारी केली एक भुक्त राहोनिया एक भुक्त राहोनिया 7 वर्ष वारी केली एक भुक्त राहोनिया बद्रीनाथ देखिले तुका ज्ञानेश्वर माऊली आरती ओवाळी माऊलीची आरती ओवाळी मानगाव तीर्थयात्री मानागाव तीर्थयात्री बद्रीनाथाच्या पायी पांडुरंग ज्ञानेश्वर स्थापिले भक्तिभावी आरती ओवाळी तो आरती ओवाळी प्रयागांची आरती ओवाळी प्रयागांना स्थापिले बद्रीनाथाला प्रयागांना स्थापून भरल्या पुण्याच्या राशी बंधू विश्वनाथ शरण आका बद्रीनाथा पाशी आरती ओवाळी माऊली चरणाची आरती ओवाळी आळंदीवरून जाताना एक संकल्प घेऊन जा. आमच्या स्त्री आणि पुरुषांनी मिळून दोघांनी घरातल्या सर्व माणसांनी काम केलं तर घरामध्ये गरिबी राहत नाही. परमेश्वराचं वास्तव्य तिथे असतं कष्टाळू लोकांजवळ. म्हणून सर्वांनी कष्ट करावे, आपल्या मुली मुलांना शाळेत घालावे, मुलामुलींकडून इंग्लिश स्पेलिंग पाठ करून घेतले पाहिजे. नका घालो पाणी दगडाला, पाणी घाला रे हिरव्या झाडाला, नका करू अंगारा धुपारा, दवा डॉक्टर वेळेवर करा. आला जरी ताप अंगावरी सट्टा, जाऊन तात्काळ डॉक्टरांना भेटा. अंधश्रद्धेला पळवा कुणी रे, ज्ञानेश्वर माऊली धरमणी रे. ज्ञानोबा लिहितात, तुम्ही व्रते नियमन करावे, शरीराते न पिडावे. पुढे काय? दुरी कोठेची न जावे, दुरी कोठेची न जावे, तीर्थासी गा. पाय शिष्य भारी शिष्य आहे घुगे महाराज. पुढे देव देवता न भजावे, हे सर्वता काही न करावे. परी कर्तव्य यज्ञ अनायासे यजावे अनायासे. कर्तव्य यजनाचं म्हणजे कर्तव्याचं यजन पूजन झालं, आपलं कर्म वाट्याला आलेलं सगळं पूर्ण केलं तर देवाचं द्वार आपल्याला सापडतं, किंवा तेच देवाचं द्वार आहे असं समजायचं, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणून मी आता 1-2 कडवी म्हणणारे तुमच्याकडून म्हणून घेणारे. जीवाभावाने म्हणा. परत जगलो वाचलो तर जगून वाचून परत सारे येऊ,
विश्वनाथ कराडांच्या सत्संगाला बाई जाऊ. सगळ्यांनी जीव लावून म्हणा बरं का. धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग. हा ऐका दादा, असं नाही करायचं. मी काय येडा आहे? येडा नाही ना मी. मग ऐकायचं, म्हणायचंच. हा, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. हो, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. हो, आपल्या शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, अरे सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय. साईबाबांनी नटतोया. म्हणून धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. हो, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आडाने राहून बाई ग, मशेरी लावू नको. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आपल्या मुला म्हणून आपल्या मुलांना शाळेत पाठवा, मुलामुलींना शाळेत पाठवा. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कसं तिच्याकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. आणि घ्या ग घ्या पाठीनं दप्तर हातात घ्या, लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. अडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. वा वा. अडाणी राहून बाई ग, वाटोळ करू नको ग. घे ग घे पाठीनं दप्तर हातात घे, घे ग घे पाठीनं दप्तर हातात घे. गेल्या 20 वर्षापासून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी आम्ही घेऊन जातो. हे सगळे गोपाळ मंडळी बरोबर असतात, भागवतराव मुंडे असतात, आमचे घोगे महाराज असतात, नागेश घोगे, बरेच सगळे महाराष्ट्रातून 100-1 पोरं येतात. बाकी त्याचे 400-500 आहेत, पण तंबाखू चोळाजीन चालायचं, तंबाखू चोळाजीन चालायचं. हां, महाराष्ट्र शासन आमच्याबरोबर असतं. पण एक 100 पोरं अशी निश्चिम आहेत, मुलं मुली, की ते झाडं लावायचं काम करतात. आणि म्हणून सर्वांना विनंती करीन, बेल हा मोठा सर्जन डॉक्टर आहे. बेलाची पानं जर वाटून पिलं, रोज रस काढून पिलं, तर तुमच्या अंगातलं रक्त शुद्ध होतं. तुम्हाला बी जीवनसत्व मिळतं, डी जीवनसत्व मिळतं, सी जीवनसत्व मिळतं. म्हणून एक बेलाचं झाड लावावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. प्रयाग अक्कांच्या स्मरणार्थ, की प्रयाग अक्कांनी आम्हाला एक भाऊ दिला. आणि आमच्या भगिनी आज आल्या नाहीत, काकू उर्मिला काकू, त्या आमच्या कीर्तनाच्या जास्त फॅन आहेत, पण त्यांची परत तब्येत बरी नाही आहे म्हणून त्या आल्या नाहीत. तर सर्वांना विनंती करतो, गावाला गेल्यावर एक झाड लावा, त्याला पाणी घाला, बेलाचंच लावा, पण हा नाही तर लावून खाजू यायचं औषध. याला लावलं का खाजू, त्याला लावलं का खाजू. म्हणून आपलं बेलाचं झाड लावा अशी विनंती करतो. आणि झालेली सेवा तुमच्या चरणी सादर करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
आमचे आदरणीय वैकुंठवासी सुमन बाबा नलावडे आमच्यातून गेले, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देतो. त्यांचे चिरंजीव आमचे शास्त्रीजी आणि हा महेश नलावडे आणि त्यांचा सगळा ग्रुप, हनुमान भजनी मंडळ MIT सर्वांना प्रणाम करतो. जय विठ्ठल, जय जय बोलेले पुरे वेडी वापुरे उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मिया पुला कामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. 16 माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.